काही शहरं अशी असतात जिथे पाऊल टाकताच असं वाटतं की आपण जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केला आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई इतिहास, संस्कृती आणि स्ट्रीट लाईफसाठी ओळखलं जाणारं शहर, पण या शहरात गेल्या काही वर्षात तयार झालं आहे एक नवीन आणि अत्यंत आकर्षक असं पर्यटन स्थळ, मेगा ग्रँड वर्ल्ड हनोई. रंगीत इमारती, कालव्यांवरून फिरणाऱ्या बोटी आणि रात्र होताच उजळून निघणारं संपूर्ण शहर. हे ठिकाण पाहिल्यावर अनेकांना युरोपमधील व्हेनिस शहराची आठवण येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी, चैताली आणि आमची मुलगी श्राव्या पहिल्यांदाच हनोई ग्रँड वर्ल्डला एक्सप्लोअर करणार आहोत. इथे खरंच काय आहे, हे ठिकाण इतकं प्रसिद्ध का होतंय आणि व्हिएतनाममध्ये आल्यावरती हे पाहणं खरंच वर्थ आहे का? चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. राम राम मंडळी, गुड आफ्टरनून. व्हिएतनाम सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. आता आम्ही आहोत हनोईमध्ये आणि इथून चाललोय हनोईच्या मेगा ग्रँड वर्ल्ड या ठिकाणी. एक रिक्रिएशन सेंटर बनवून ठेवलेलं एक पार्क आहे आय थिंक मोठंसं. मी काही व्हिडिओज बघितले होते, काही फोटोज बघितले होते आणि जेव्हा 2021 मध्ये मी व्हिएतनाममध्ये आलो होतो ना, तेव्हा हा पार्क बनलेला नव्हता. तर बघू आता तिकडे जाऊन आपल्याला काय बघायला मिळतंय. ते असा काही सीन आहे सध्या बाहेरचा, हे बघू शकता तुम्ही. आणि आत्ताशी 4:30 वाजलेले आहेत पण अंधार दिसतोय तुम्हाला. चॅनलवर जर कधी नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताच आपल्या हक्काचा मराठमोळा चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका. तिथे चांगल्या चांगल्या पोस्ट मी टाकत असतो, है ना. बाकी यार जबरदस्त दिसतो इकडचा नजारा. श्राव्या, कसं वाटतंय? कुठे निघालो आपण? मेगा ग्रँड वर्ल्डला. भाई ही रिव्हर बघा यार, किती मोठी आहे. सब हब नावाची रिव्हर आहे. ॲक्च्युली माहीत नाही मी प्रॉपर प्रनाऊन्स करतोय की नाही, पण ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं की सब हब नावाची रिव्हर आहे ॲक्च्युली. पण मोठीशी रिव्हर आहे यार, एक नंबर. आणि यार ही नदी पण बघा किती स्वच्छ आहे. वाव. मित्रांनो, मी हनोईच्या मधोमध्ये आता म्हणजे सिटीमध्येच आहे. मी अजून सिटीच्या बाहेर पण नाही आलेलो आहे. आणि इथे ग्रीनरी बघा तुम्ही, म्हणजे एवढे मोठे मोठे हायवेज केलेले आहेत सिटीमध्ये, पण इथे बघा हे मुलं खेळत आहेत. किती छान ग्राउंड बनवलेलं आहे छोटंसं. तिकडे सगळे घरं वगैरे दिसतील. सनसेट होतोय आता इकडे यार 4:30-5 वाजता सनसेट होऊन जातो. इकडे हिवाळ्याचे दिवस चालू आहे सध्या, त्याच्यामुळे इकडे लवकर सनसेट होतो. पण मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की इथली ग्रीनरी बघा किती आहे. सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी दिसेल, झाडं दिसतील मोठे मोठे. आणि हायवे पण केलेला आहे, म्हणजे असं नाही आहे की त्यांनी डेव्हलपमेंट नाही केलेली आहे, त्यांनी विकास नाही केलेला आहे. तुम्हाला इथे रस्ते चकाचक दिसतील. एक खड्डा दिसणार नाही तुम्हाला रस्त्यावरती. मी तुम्हाला दाखवतो आता, चेक करा फक्त. हे बघा, एक खड्डा दिसणार नाही ते तुम्हाला. आणि सगळीकडे खूप ग्रीनरी आहे, म्हणजे हनोईमध्ये दुनियाभरची ग्रीनरी तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली तेच मला सांगायचं आहे की बरेचसे लोक म्हणतात ना की विकास करण्यासाठी झाडं तोडावे लागतात, रस्ते बांधण्यासाठी झाडं तोडावी लागतात, हे करावं लागतं, ते करावं लागतं. आता बघा ना तुम्ही, इथे पण मोठे मोठे रस्ते बनवलेले आहेत. झाडं बघा तुम्ही कशी आहेत. सगळीकडे तुम्हाला दाट झाडं दिसेल. म्हणजे असं पण काही नाही आहे की एक 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 असं झाड लावलेलं आहे किंवा काय. प्रॉपर तुम्हाला एक जंगल टाईप फील येतो इथे. आणि एकदम दाट झाडी आहे या साईडला. इवन तुम्ही जर कधी ह्या बाजूला जरी बघितलं, इथे पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे, तर त्या पूर्ण रेसिडेन्शियल एरियामध्ये पण तुम्हाला सगळीकडे झाडं दिसतील. आय थिंक आहे ना थोडंसं जवळ आलेलो आहे यार, आम्ही एरियामध्ये आलेलो आहे त्या मेगा ग्रँड वर्ल्डच्या. मेगा ग्रँड वर्ल्ड हनोई हे व्हिएतनाममधील नवीन मेगा एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स आहे. हे हनोई शहराजवळील ओशन सिटी हंग येन प्रोव्हिन्समध्ये तयार करण्यात आला आहे. हा संपूर्ण परिसर विन ग्रुप या व्हिएतनाममधील एका मोठ्या डेव्हलपरने टुरिझम आणि एंटरटेनमेंटसाठी विकसित केला आहे. मित्रांनो, फायनली पोहोचलो इकडे मेगा ग्रँड वर्ल्ड या ठिकाणी. एंट्रन्स आहे हा. चैताली, श्राव्या फोटो काढतायत. गर्दी अजिबात नाही आहे, संध्याकाळ झालेली आहे. दुपारी इकडे गर्दी पण असते आणि ऊन पण खूप जास्त असतं, त्याच्यामुळे मी संध्याकाळी आलेलो आहे. आणि हा असा काही स्टॅच्यू आहे, भारी वाटतो हा स्टॅच्यू. आणि या बिल्डिंग्स बघा ना यार, किती कलरफुल बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत त्यांनी.
ऑरेंज आणि ग्रीन कलरचं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत. तर भारी आहे एकदम. मेगा ग्रँड वर्ल्ड मध्ये प्रवेश करताच सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात त्या इथल्या रंगीत इमारती. लाल, पिवळ्या, निळ्या आणि गुलाबी रंगाच्या सुंदर बिल्डिंग्स. जणू काही एक मोठा युरोपियन स्टाईल मूवी सेट तयार केला आहे. फॅमिलीसाठी एकदम योग्य ठिकाण, कारण इथला प्रत्येक कोपरा फोटो काढण्यासाठी परफेक्ट आहे. तर मित्रांनो, इकडे आतमध्ये आलेलो आहे. एंट्री तिकीट नाहीये इथे अजिबात. एक आर्टिफिशियल रिव्हर बनवायचा प्रयत्न केला इकडे आणि याच्यामध्ये अशा बोट टाकलेल्या आहेत. बस या बोटी तुम्हाला फिरवतात इथून तिथपर्यंत आणि तिथून म्हणजे त्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत घेऊन येतात. आणि या बोटसाठी ते चार्ज करतात 1,50,000 डॉंग. तर त्या मानाने एक्सपेन्सिव्ह आहे, पण ठीक आहे, म्हणजे एक एक्सपिरियन्स म्हणून चांगला आहे. पण यार आम्ही कालच बोटिंग केलेली, त्याच्यामुळे इच्छा होत नाही मला इथे बोटिंग करायची, कारण बरंच नॅरो पॅसेज आहे आणि लांबून बघायला छान वाटतंय. ते लांबून सुंदर दिसतंय उलट. आणि इथलं सर्वात फेमस अट्रॅक्शन म्हणजे व्हेनिस स्टाईल कनाल. या कालव्यांवरून बोटी फिरत असतात. हा एक्सपिरियन्स घेताना खरंच असं वाटतं की आपण इटली मधल्या व्हेनिस शहरात आहोत. फॅमिली ट्रॅव्हलर्स साठी हे ठिकाण खूपच परफेक्ट आहे. चैतालीला इथलं आर्किटेक्चर आणि डेकोरेशन खूप आवडलं आणि श्राव्यासाठी तर हे ठिकाण म्हणजे जणू एक ओपन थीम पार्क आहे. कारण इथे आहे मोकळं वातावरण, कनाल्स, कलरफुल स्ट्रीट्स आणि एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटीज. बाकी यार या बिल्डिंग्स वगैरे खूप छान बनवले आहेत त्यांनी. हे बघू शकता तुम्ही, रंगीबिरंगी बिल्डिंग्स बनवून ठेवलेले आहेत सगळीकडे. याचे स्टॅच्यूज बनवून ठेवलेले आहेत. श्राव्या, चला अजून पटापट अंधार पडतोय. अंधार व्हायच्या आतमध्ये जेवढं बघता येईल तेवढं बघायचा प्रयत्न करू. बाकी यार बनवलेलं तर एक नंबर आहे, म्हणजे जबरदस्त बनवलेलं आहे. मित्रांनो बघा, आर्क ब्रिज बनलेला आहे. चला जाऊ याच्यावरून. आणि कसलं भारी बनवलंय. मेन म्हणजे ना गर्दी नाही यार, तर थोडं भारी वाटतंय. इथून बघा कसला भारी नजारा दिसतोय. खूप मोठं आहे यार, खूप मोठा पार्क आहे. आणि हा रात्री फक्त 9 वाजेपर्यंतच उघडा असतो. तर माहीत नाही किती बघता येईल. संध्याकाळ होता संपूर्ण परिसर लाखो लाईट्सनी उजळतो. इमारती, कालवे आणि ब्रिजेस, सगळीकडे एकच फेस्टिवल व्हाईब तयार होते. आणि इथे संध्याकाळी लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि शोज देखील होतात. हा एक नवीन टुरिझम प्रोजेक्ट आहे जो खास टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून तयार करण्यात आला आहे. मित्रांनो यार एक नंबर प्लेस बनवून ठेवलेली आहे. मेन काय ना, इथे गर्दी अजिबात नाहीये. पूर्ण रिकामा आहे, जास्त बिलकुल गर्दी नाहीये. तर भारी वाटतंय. आणि लाइटिंग बघा ना कसली भारी करून ठेवली सगळीकडे त्यांनी. हे बघा कसली भारी लाइटिंग केलेली आहे. श्राव्या, हाऊज यू फीलिंग? एन्जॉईंग? आर यू एन्जॉईंग? हानोई सिटी सेंटर पासून थोडंसं लांब आहे, पण यार वर्थ इट आहे. कारण इथे एंट्री फी नाही आहे मेन म्हणजे. आणि आतमधले काही अट्रॅक्शन्स आहेत ना, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तिकीट वगैरे काढावे लागतात. इथे पण असे कॉफी शॉप वगैरे आहेत आणि हे एक रेस्टॉरंट आहे. आणि इथे आहे ना एक फाउंटेन शो होतो रात्रीचा. ही मोठीशी शिप आहे, हे मोठंसं जहाज इथे बनवून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि भारी बनवलं आहे यार, एक नंबर दिसतंय. आणि इथे रात्री आता शो होईल. आता बघू किती वाजता होतो ते. पण एक गोष्ट आहे ना, या सगळ्या गोष्टी इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते भारी यार. हे बघू शकता माझ्या मागे मोठंसं जहाज, एक नंबर. वर्थ इट प्लेस आहे कारण की फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि अशा प्लेसेस तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील की जिथे तुम्हाला एंट्री फी नाही आहे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे एक्सपिरियन्स करायला मिळतात. त्यामुळे जर तुम्ही हनोईमध्ये येत असाल ना, तर ही प्लेस बिलकुल पण मिस करू नका. कारण इथे करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला दुपारी थोडं लवकर यावं लागेल. म्हणजे एक 3:30-4च्या दरम्यान तुम्ही इकडे आले ना, तर तुम्हाला इथे बऱ्यापैकी वेळ मिळेल एक्सप्लोअर करायला. आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे करू शकतात. मित्रांनो इथे बघा स्क्विड गेमची थीम करून ठेवली यांनी. स्क्विड गेमचीच आहे नाही, मी यार अजून बघितलेलं नाही त्याच्यामुळे मला माहीत नाही, पण भारी वाटतंय यार. मित्रांनो असं वाटतंय की आपण प्रायव्हेट टूर घेऊन आलेलो इकडे, कारण की कोणीच नाही आहे इथे. लिटरली फक्त आम्ही 3 जण आहे आणि बस 1-2 जण फक्त येता जात आहेत. हे बघा चैतलीच्या झाडाच्या मागे कोणीच नाही आहे आजूबाजूला. ना माझ्या पुढे कोणी आहे ना माझ्या मागे कोणी आहे. पूर्ण रिकाम आहे. मोठासा क्लॉक टॉवर आहे तिथे वरती आणि असा काही सीन आहे. आणि इथे श्राव्य आहे. श्राव्या कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. मला असं कम्फर्टेबल फील होतंय की मी इकडे कोणत्या जागेवर आली आहे. भारी वाटतंय ना? स्वर्गामध्ये आली मी. स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतंय. येस, क्या बात आहे.
मेन म्हणजे हा हिवाळ्याचा सीझन आहे इथे, पण थंडी अशी अजिबात वाजत नाही. म्हणजे नाशिकला जी आपली बोचणारी थंडी असते ना तशी अजिबात नाही आहे. म्हणजे अशी एकदम असं ब्रीज म्हणतो ना आपण, ब्रीज, हलकीशी हवा असते, अशी थंडी हवा तशी वाटते एकदम. थंडी वाजते का अजिबात? नाही ना. म्हणजे आपल्याकडे कशी नाशिकला अशी टोचणारी थंडी असते आपली, अशी एकदम हवेशीर आहे ना, अशी मोकळी. असं आपण सहन करू शकतो. हा, जशी थंड नाही आहे आपल्याकडे अजिबात. कसं असं डायरेक्ट नाही चालू शकत आपण हा, काहीतरी जॅकेट वगैरे, स्वेटर वगैरे. इथे तसं नाही वाटत आहे मला. राईट. चालता चालता क्लॉक टॉवर जवळ आलेलो आहे. माझ्या मागे बघू शकता मोठासा क्लॉक टॉवर बनवलेला आहे यांनी आणि भारी वाटतंय. मारी इथे फिरता फिरता असं वाटतंय ना, होल वावरी जावर, म्हणजे इथं कोणीच नाहीये. जसं की आपलंच वावर आहे. आपलंच वावर आहे आणि इथं कोणीच नाहीये, आणि इथे आपलाच वावर आहे. वावर, हे आमचंच आहे सगळं. होल वावरी जावर आणि इथे आपलाच वावर. क्या बात आहे. हे बघा, ही जी बोट आहे ना, ही जी वॉटर टॅक्सी चालते ती, जिथून मी तुम्हाला एंट्रन्स दाखवला होता तिकडून, त्या एंट्रन्स पासून तर या इथपर्यंत, या टॉवरपर्यंत ती चालते फक्त. आणि तेवढ्यासाठी ते 1.5 लाख डॉंग चार्ज करतायत. त्यामुळे थोडीशी महागच वाटली, कारण की पायी एवढं लांब नाही आहे. पण स्पॉट यार एक नंबर बनवून ठेवलेला आहे, खूप भारी. आणि हा बघा इथं स्टॅच्यू. फॅमिलीसाठी बेस्ट स्पॉट आहे. आणि इथे तुम्ही आले ना तर 2-3 तास तर आरामात कसे निघून जातील तुम्हाला स्वतःला कळणार नाही. त्यामुळे मी तर म्हणेल की मस्ट व्हिजिट प्लेस आहे. मेन कारण तुम्हाला सांगितलं आहे की फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे इथे. आणि आतमध्ये जर कधी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या असतील ना तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला इथे तिकीट काढावं लागतं. पण ते ऐच्छिक आहे. म्हणजे ना, तुम्हाला जे पण गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकतात. ज्या पण तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या तुम्ही इथे करू शकतात. नाही करायच्या आहेत तर तुम्ही फक्त एक्सप्लोअर करा, फोटोज वगैरे काढा, क्लिक करा, छान छान. एकदम प्रायव्हेट फील होतं आहे. यार तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडे जर कधी असे काही पार्क बनवले तर त्याचं तिकीट किती लावतील आपल्याकडे जर कधी अशा टाईपचं पार्क बनवलं ना तर कमीत कमी 500 रुपये तरी ते एंट्रन्स फी ठेवतील. एवढ्या सगळ्या जर कधी ॲक्टिव्हिटीज त्यांनी दिल्या, म्हणजे तुम्ही बघा नाही, ते सगळ्याच गोष्टी एकदम परफेक्ट केलेल्या आहेत त्यांनी, म्हणजे बघण्यासाठी पण. त्याच्यानंतर इथे हे फुलं वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि हे ना, हे ॲक्च्युली फुलं आहे बरं का, म्हणजे आर्टिफिशियल नाही आहेत. हे सगळे ओरिजिनल फुलं आहेत, म्हणजे प्लांटेशन केलेलं आहे प्रॉपरली इथे. आणि या सगळ्या बिल्डिंग्स वगैरे ह्या ज्या आहेत ना, हा सेट नाही आहे, ह्या प्रॉपर बनवलेल्या आहेत सगळ्या. म्हणजे हे दुकानं आहेत, प्रॉपर दुकानं बनवलेले आहेत. मला पहिले वाटलं होतं ना की ह्या ज्या बिल्डिंग वगैरे बनवलेल्या आहेत ना, हा सेट बनवलेला आहे काय, पण सेट नाही आहे. मला आधी वाटलं होतं की ह्या बिल्डिंग वगैरे बनवलेल्या आहेत ना, ह्या सेट एक काय, पण सेट मलाही नाही तसंच आहे. वाटलं होतं. म्हणजे प्रॉपर बिल्डिंग उभ्या केलेल्या आहेत इथे. इथे राहू शकतो ना आपण. माहीत नाही, असतील इथे हॉटेल वगैरे पण असतील. मित्रांनो, शो सुरू होणार आहे आता एक 5-10 मिनिटांमध्ये. अनाऊन्समेंट झालेली आहे. एका ठिकाणी बसलो इथे कॅफेमध्ये. हा असा काहीसा कॅफे आहे आणि श्राव्या पिती आहे, ज्यूस, मलबेरी ज्यूस. चैतालीची कॉफी पिऊन झालेली आहे आणि आता चालू होतोय तो शो. तर असा होता आजचा मेगा ग्रँड वर्ल्ड हनोईचा अनुभव. जर तुम्ही व्हिएतनामला फॅमिली ट्रिपसाठी येत असाल ना तर हे ठिकाण नक्कीच एक्सप्लोअर करायला हवं, कारण इथे तुम्हाला मिळेल वेनिस स्टाईल कनाल्स, ब्युटिफुल आर्किटेक्चर, अमेझिंग फोटो स्पॉट्स आणि फॅमिली फ्रेंडली एन्व्हायरमेंट. सो इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम हनोई, व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.